रत्नागिरी हा कोकण आवडता एरिया आहे पर्यटकांचा। आपल्याकडे समुद्र आहे आणि तसा समुद्र कुठेही नाहीये, कारण की नगरपालिकेची कामं नगरपालिका विसरून गेली आहे। अपक्ष राहिल्यामुळे मी माझ्या मनाची मालक आहे आणि मला काय करायचं आहे ते मला माहित आहे। नगरपालिका आता मायनस मध्ये आहे आणि मला नगरपालिका प्लस मध्ये कशी आणता येईल यासाठी पर्यटनावर मी भर देणार आहे। घरी जर आम्ही आमचं काम नियोजन नीट करतोय तर नगरपालिकेचं 100% करणार आणि महिला हे करून दाखवणार। आणि म्हणून मला अपक्ष बॅट्समन ही निशाणी घेऊन मी आज छक्के आणि चौके मारायला ग्राउंडवर उतरलेली आहे। नमस्कार, मी संध्या कोसुमकर। तरुण भारतचे आभार की मला 2 शब्द बोलायला दिलेत। आणि मॅडम, तुम्ही तर आमच्या बरोबर बऱ्याच वेळा असता, तुम्हीही माझं कार्य बघता, त्यामुळे मला आज थोडंसं बरं वाटलं तुमच्या बरोबर असं टॉक करताना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रत्नागिरी नगरपालिका, रत्नागिरी हा कोकण आवडता एरिया आहे पर्यटकांचा। आणि पर्यटकांना जेव्हा कोकणात यायचं असतं ते नैसर्गिक गोष्टींसाठी पर्यटक येत असतो। पर्यटन वाढलं तर नक्कीच रोजगार वाढणार आहेत आणि नगरपालिकेलाही त्या गोष्टींचा हातभार लागणार आहे। माझं विजन एकच आहे की पर्यटन वाढावं, जेणेकरून समुद्र किनारे असतील किंवा मच्छी बाजार असेल, मासे खाण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यांसाठी आणि हिरवीगार झाडी यासाठी कोकण प्रसिद्ध आहे। आणि त्यासाठी इतर गोष्टी मुंबई आणि पुण्यामध्ये सगळ्या आहेत। आपल्याकडे समुद्र आहे आणि तसा समुद्र कुठेही नाहीये माझ्या मते। आणि त्या एक नैसर्गिक गोष्टींसाठी लोक इकडे येतील आणि यावीत म्हणून मी प्रयत्न करीन। दुसरी गोष्ट, नगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड, कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड जे आहे ते अजिबात योग्य नाहीये। तिथे कचरा जाळला जातो। कित्येक म्हणजे 1-1.5 वर्षापासून माझ्याकडे त्या तक्रारी होत्या की कचरा जाळतात आणि रात्र धूर एवढा असतो की समोरची गाडी आली तर दिसत नाही। तर त्या डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था न होता आपल्याला त्या कचऱ्याचा उपयोग कसा करता येईल आणि नगरपालिकेला ओल्या कचऱ्यामधून खत निर्मिती करून आपला आंबा, हापूस आंब्यासाठी, कलमांसाठी, बागांसाठी खत निर्मिती कशी होईल आणि नगरपालिकेचा एक फायदा कसा होईल, ही दुसरी गोष्ट। तिसरा म्हणजे सौर ऊर्जा। आपल्याकडे कोकणामध्ये जेवढा पाऊस पडतो तेवढंच ऊनही असतं। ह्या उन्हामुळे त्याचा फायदा आपण कसा घेऊ शकतो की सौर ऊर्जेमधून कित्येक गोष्टी वीज बचत होऊन आपल्या नगरपालिकेला त्याचा फायदाच होणार आहे। त्याचप्रमाणे मी प्राण्यांसाठी काम करते आणि प्राण्यांसाठीच मला जास्तीत जास्त नगरपालिकेमध्ये जायचं आहे की जेणेकरून आपली राजमाता गोमाता तो रस्ती भिकाऱ्यासारखी जी ह्याच्या त्याच्या दारात उभी राहतीये आणि अन्नासाठी धडपडतीये, तिला निवारा नाहीये, आसरा नाहीये आणि त्यांना वैद्यकीय सुविधा अजिबात नाहीयेत। दर दिवसाला रत्नागिरीकरांनी स्वतः सांगावं की दर दिवसाला मला 1-2 कॉल असतात की जे कुठेतरी वासराला जखमा झाल्यात किंवा कुठेतरी वासराला कुत्र्यांनी चावलंय किंवा कुठेतरी वासराला गाईला गाडीने उडवलंय। अशा वेळेला आपल्याकडे कोणत्याच सोयी नाहीयेत आणि हे किती वर्ष चालू आहे। म्हणजे आता ही नवीन गोष्ट नाहीये, आज त्यांची पैदास वाढली आहे, कुत्र्यांचीही पैदास वाढलेली आहे। ऑपरेशन होत आहेत, फक्त कान कापले की ऑपरेशन झालंय म्हणतात। रत्नागिरीच्या कोर्टाच्या एरियामध्ये कान कापलेल्या कुत्र्यांना सुद्धा पिल्लं झालेली आहेत। कलेक्टर ऑफिसच्या एरियामध्ये सुद्धा कान कापल्यानंतर ऑपरेशन झालेलं समजत असताना त्या फिमेल्सना पिल्लं झालेली आहेत। म्हणजे हे किती तोंडाला पानं पुसतायत आणि फक्त ऑपरेशन झाल्याचं डिक्लेअर करतायत। आणि ही जी पैदास वाढलेली आहे त्यामुळे प्राणी प्रेमींच्या रोषाला नगरपालिका हातभार लावतीये, कारण की नगरपालिकेची कामं नगरपालिका विसरून गेली आहे। फक्त खड्डे बुजवणे, खड्डे उकरणे, रस्ते उपटणे आणि लोकांना हाल आणि अपेष्टा याच्यातच घालणे। मी ज्या पक्षात होते त्या पक्षातून उमेदवारी इच्छुक दाखवलं होतं, पण तरी मला वाटलंच नव्हतं की मला ते उमेदवारी देतील, कारण की आतापर्यंत जर जनतेने बघितलं तर मी प्रत्येक वेळेला विरोधातच, कारण की जे दिसतंय ते बोलायला कोणाची बंदी आहे आणि लोकांचे त्रास आहेत आणि त्यासाठी जर आपण तिथे जाणार आहोत तर ते बोललं पाहिजे। मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार नाही अशा मताची असल्यामुळे मी माझ्या गोष्टींवर ठाम होते। एखाद्या पक्षाकडून एखादी उमेदवारी आपण घेतली तर आपण त्यांचे बांधील झालो, मग त्यासाठी त्यांनी आपल्याला ते म्हणतील तसं वागवतात। मग हे करू नको, ह्याचं काम करू नको, तो चुकलाय पण तो आपला आहे, किंवा आपण काय केलं पाहिजे हे ते ठरवतात।
अपक्ष राहिल्यामुळे मी माझ्या मनाची मालक आहे आणि मला काय करायचं आहे ते मला माहीत आहे आणि माझ्या ह्या गोष्टींमध्ये रत्नागिरीकर नक्कीच माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांना ज्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या मी 100% पूर्ण करणार आहे आणि म्हणून मला अपक्ष बॅट्समन ही निशाणी घेऊन मी आज छक्के आणि चौके मारायला ग्राउंडवर उतरलेली आहे। रत्नागिरीमध्ये मी गेली 25 वर्ष सामाजिक काम करीत आहे, त्यामुळे नगरपालिकेची कोणती कामं असतात याचा अभ्यास जास्त करण्याची काही आवश्यकता नाही। नगरपालिका आत्ता मायनसमध्ये आहे आणि मला नगरपालिका प्लसमध्ये कशी आणता येईल यासाठी पर्यटनावर मी भर देणार आहे। तसंच डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे, जिथे कचरा जाळला जातो आणि लोकांना त्रासाला सामोरे जावं लागतंय, तो सगळा विषय मला क्लिअर करायचा आहे आणि त्या कचऱ्यातून खतनिर्मिती होऊन, ओला कचऱ्यातून खतनिर्मिती होऊन मला रत्नागिरी नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्याचप्रमाणे गाई गुरांची सेवा मी करत असते, मुक्या जनावरांची सेवा मी करत असते। ती जर मुकी आहे, त्यांना बोलता येत नाही, तर त्यांची बाजू मांडण्यासाठी मला रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जायचं आहे। तर आत्ताच्या घडीला, आत्ता मी इथे बसली आहे, थोडा वेळापूर्वी इथे लाईट नव्हता, हेच जर काम सौर ऊर्जेने केलं तर त्या सौर ऊर्जेमुळे नगरपालिकेचं उत्पन्नही वाढणार आहे आणि बचतही होणार आहे। जे वीज बिल होतंय ते जर कमी झालं तर ते पैसे वाचतील आणि आपल्याला दुसऱ्या कामांमध्ये ते वापरता येतील। अशा प्रकारे गाई गुरांसाठी आरोग्य सुविधा आणि त्यांचं निर्बीजीकरण, कुत्र्यांचं जे निर्बीजीकरण फसवणूक चाललेली आहे त्यामध्ये योग्य ती दखल, ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की पाण्याचं नियोजन असेल, गटारांचं नियोजन असेल, नगरपालिकेला दुसरं काय काम आहे, नळ पाणी पुरवणे, कचरा साफ करणे, आरोग्य सुविधा पुरवणे, ह्याच तर बारीकशा गोष्टी आहेत आणि त्या काही फार मोठ्या नाही। घरी जर आम्ही आमचं काम नियोजन नीट करतोय तर नगरपालिकेचं 100% करणार आणि महिला हे करून दाखवणार आणि त्यामध्ये मला कॉन्फिडन्स आहे की मी माझं घर योग्य रीतीने सांभाळतेय, तर रत्नागिरी नगरपालिका नक्कीच योग्य रीतीने सांभाळीन।